कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा कालचा व्हिडिओ आहे. कालची जी गुरुवारची जी पूजा केली होती स्वामींची, तर त्याचा व्हिडिओ आहे. तर बघा, अशी छान पूजा झाली होती काल. छान आपलं लाईव्हसुद्धा खूप छान झालं आणि सगळ्यांना म्हणजे लाईव्हमध्ये खूप जणांच्या ह्याच कमेंट्स होत्या की ताई, पूजा बघून मन खूप प्रसन्न होतं, पण आम्हाला एवढं सगळं करता येत नाही. तर मी कालसुद्धा तेच सांगितलं लाईव्हमध्ये की माझा असा अट्टाहास याच्यामध्ये अजिबात नाही आहे किंवा मी या हेतूने करत नाही की तुम्हीसुद्धा हे सगळं करा. तुम्हाला बघूनसुद्धा तुमचं जरी मन प्रसन्न झालं, तुम्हाला जरी याच्यातून समाधान मिळालं, तरी म्हणजे माझं जे करणं आहे ते सार्थकी लागेल किंवा माझा जो हेतू आहे तो साध्य होईल, असंच मला नेहमी वाटत असतं. तर मी नवीन आहे ना 1-2 कुंड्या घेण्यासाठी म्हणून गेली होती आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला माहिती आहे, एकदा झाडांच्या इथे मी गेली ना, तर मग झाडं आणली नाहीत असं होतच नाही. तर ही नवीन झाडं, खूप छान छान झाडं आलेली. आता जसा पावसाळा सुरू होतो ना, तसे भरपूर नवीन नवीन झाडं यायला लागतात. तर मला 1-2 इंडोर प्लांट्स खूप आवडले. जसं हे तुम्हाला दिसतं, ह्याला ॲग्लोनिमा म्हणतात आणि किती सुंदर याचा रंग आहे की खरंच निसर्गाची काय किमया आहे ना, की प्रत्येक पानाचा, फुलाचा इतका सुंदर रंग निसर्गाने दिलेला आहे. आणि हे एक दुसरं आहे, ह्याला पण टर्टल वाईनच म्हणतात, पण टर्टल वाईनचा हा वेगळाच प्रकार आहे. आतमधली जी पानं आहेत ती हिरवी आहेत आणि वरची जी पानं आहेत ती अगदी लाईट पिंक, आपण म्हणतो ना बेबी पिंकपेक्षा सुद्धा लाईट, म्हणजे पांढरा आणि पिंकचं कॉम्बिनेशन अशी वरची पानं आहेत. फुलं नाही आहेत, ही पानंच आहेत. आणि आतमध्ये जो डेटाचा रंग आहे तो बघा, असा जांभळसर रंग आहे. किती सुंदर दिसतंय की म्हणजे याला काही तोडच नाही आहे. तर त्याच्याकडून ना मी हे खत पण घेऊन आली. हे NPK खत आहे, कारण तिथे बघते ना नेहमी, तर त्यांच्याकडे नेहमी सगळ्या झाडांना अशी प्रचंड फुलं आलेली असतात. तर मग मी त्याला विचारलं की म्हणजे नक्की राज काय आहे तुमचा? तुमच्याकडे नेहमी फुलं येतात आणि आम्ही घरी नेल्यानंतर फुलं येतच नाहीत. तर मग त्याने हे खत दिलं मला NPKचं आणि ह्या 4 प्लेट्स घेतल्या व्हाईट इथे ठेवण्यासाठी. तर तो म्हणाला की तुम्ही झाडांमध्ये ना थोड्या दिवसांनी जे NPK खत, म्हणजे ना असे दाण्याचं खत असतं, तर ते तुम्ही म्हणजे 10 दिवसांनी 15 दिवसातून एकदा तरी असं पूर्ण झाडामध्ये घालत जा. म्हणजे थोडंसंच घालायचं, पण त्याचं प्रमाण अगदी अर्धा चमचा किंवा 4-5 दाणे असंच घालायचं, कारण ते खूप स्ट्रॉंग असतं आणि त्याच्यामुळे झाडांना फुलं फळं जे असतात ना, तर ती चांगल्या प्रमाणात येतात. पण त्यासोबतच झाडांना पुरेसं ऊन, उजेड, हवा, पाणी, त्यांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच प्रमाणात हव्या असतात. आता ते जे NPK आणलं होतं ना, ते मी या बॉटलमध्ये भरून ठेवलं होतं आणि सकाळी सगळ्या कामांना लागली आणि सगळ्या झाडांमधली ना माती उरकून काढली आणि साईडला ते NPKचं जे खत आहे ते थोडं घातलं. जरी फुलं जरी येत नसतील, फक्त पानांचं जरी झाड असेल, तरी त्याला पण तुम्ही NPK घातलंत ना, तरी त्याची पानं खूप छान येतात. तर मी सगळं सकाळी सगळ्या खिडक्यांमधली जिथे झाडं ठेवले, तिथे ज्या झाडांना मला असं वाटतंय की ते खत घातलं पाहिजे, तर सगळ्या झाडांना मी खत घातलं. त्यानंतर हे आहे रेन लिली. तर जी वेगवेगळी झाडं मला भेटतात ना, म्हणजे नर्सरीमध्ये किंवा तिथे झाडांच्या इथे, तर ती झाडं नवीन मी घेऊन येते. आणि काय करायचं, तुम्ही जेव्हा झाड नवीन एखादं घेऊन येता, तर तुम्ही त्यांना विचारायचं की ह्याची काळजी कशी घेतली पाहिजे, ह्याला किती पाणी घातलं पाहिजे, किती ऊन हवं याला, कारण त्यांना माहिती असतं की या झाडाची कशी काळजी घ्यायची असते. आपण काय करतो, फक्त झाड घेतो आणि घरी आणतो आणि मग ते इतर झाडांसारखंच त्याला ट्रीट करतो. त्याच्यामुळे कधी घरी आणल्यानंतर आपली झाडं व्यवस्थित वाढत नाहीत किंवा जशी पाहिजे तशी त्याला फुलं वगैरे येत नाहीत. तर हे जे रेन लिली आहे ना, हे टोटली पावसाचं झाड आहे. तुम्हाला वर्षभर त्या झाडाला कधी पानंही दिसत नाहीत आणि फुलं तर नाहीच दिसणार, पण आता जसा पाऊस सुरू होईल ना, तसं त्या झाडांना खूप सुंदर फुलं येतात. त्याला फूल येईल ना, तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन. असं पिंक कलरचं खूप सुंदर फूल येतं त्या झाडाला. तर आता त्याची पानं पण बघा किती मस्त अशी हिरवीगार झालेली आहेत. आणि हे जे पीस लिली माझ्याकडे आहेत, तर ह्यांनासुद्धा मी NPKचं खत घातलं. त्यानंतर इथे बाहेर मी इथे दरवाजाच्या इथे ठेवायला ना एक झाड आणि एक कुंडी आणली आणि इतकं मस्त कुंडी मिळाली ना मला तिकडे. हे सगळं मी कुठून आणलं तर डोंबिवली MIDC मध्ये गर्डा सर्कलच्या इथे मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलंय तिथे झाडं घेताना.
तर तिथून मी हे सगळं घेऊन येते आणि आता त्याच्यासोबत खूप मस्त ओळख पण झाली आहे. तर तो अगदी रिजनेबल रेटमध्ये सगळ्या गोष्टी देतो. तुम्हालासुद्धा तिथे रिजनेबल रेटमध्येच मिळतील. तुम्ही थोडंसं बार्गेनिंग पण करायचं तिथे, ते थोडीशी प्राईस जास्तही सांगतात, तर कधी कधी बार्गेनिंग करायचं. पण वस्तू तुम्हाला सांगते की खरंच एक नंबर मिळतात. ह्याच गोष्टी बाहेर घ्यायला गेलात किंवा ऑनलाईन घ्यायला गेलात तर खूप महाग पडतं. तर बघा इथे मी एक कुंडी ठेवली छान आणि त्याच्यामध्ये छोटं असं पाम ट्री ठेवलं आहे, ज्याने एंट्रन्सला आल्या आल्याच खूप पॉझिटिव्ह आणि खूप प्रसन्न वाटतं. आणि सुरू झाला जी रिमझिम पाऊस. तर पावसामध्ये ना झाडांकडे बघण्याची मजा आहे ना तीच वेगळी असते. तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा ओरिजिनल प्लांट्स ठेवा. जितकं पावसाने आपल्याला फ्रेश वाटतं ना तितकंच त्याच्यापेक्षा जास्त झाडांना फ्रेश वाटतं. झाडं अगदी मस्त हिरवीगार टवटवीत अशी दिसायला लागतात. आणि अशा वेळेला खिडकीमध्ये बसून पावसाकडे बघून छान चहाचा घोट घेत पावसाचा आनंद घ्यायची जी म्हणजे मजा आहे ना ती खूपच वेगळी आहे. तर आणखीन 2-3 झाडं आहेत जी मला थोडंसं त्यांची बदलाबदली करायचं आहे. म्हणजे कुंड्या झाडांच्या आहेत ना त्या छोट्या व्हायला लागतात, तर त्याच्यामुळे त्यावेळी झाडांना त्या चेंज कराव्या लागतात. हे आहे मॉर्निंग जू. वेगवेगळी झाडं मला या निमित्ताने बघायला मिळतात की किती प्रकारची झाडं अवेलेबल आहेत. इंडोरमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की इंडोर म्हणजे टोटली इंडोर प्लांट नाही, त्याला थोड्या तरी प्रकाशाची हवेची गरज असते, तेव्हाच ते झाड छान सर्वाइव्ह करतं. तर आज आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे अगदी मस्त अशी गोष्ट जी तुम्हाला नक्की 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 आवडेल, जे आपल्याला खूप कामात येईल. तर ते आहे जे आपण प्रसादाचा शिरा बनवतो किंवा नॉर्मल खाण्यासाठी जरी तुम्ही शिरा बनवलात तर त्याचं प्रीमिक्स. तर प्रीमिक्स म्हणजे काय की इन्स्टंट तुम्ही ती गोष्ट बनवू शकता. आज जशी सगळ्यांची धावपळ सुरू असते, घाई असते, तर त्यांना अशाच काहीतरी गोष्टी हव्या असतात की ज्या चविष्ट आहेत, घरगुती आहेत, हायजेनिक आहेत आणि अगदी सेम जसं आपण सगळे सोपस्कार करून बनवतो ना तशीच चव याची लागते सेम. तर मी सध्या ते पिशवीमध्ये ठेवलं होतं, आता मी ह्या डब्यामध्ये ट्रान्सफर करते. तर ह्याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता. जो रवा आहे ना त्याच्यामध्ये सगळे जे शिऱ्यामध्ये आपण जे घालतो ड्रायफ्रूट्स म्हणा सगळं घातलेलं आहे याच्यामध्ये. छान भाजलेला असतो हा व्यवस्थित आणि हा अगदी महिना 2 महिने खूप छान टिकतो. जसाचा तसा राहतो. तुम्ही व्यवस्थित जर कोरड्या डब्यामध्ये ठेवला तर अगदी जसाचा तसा राहतो. बघा इतर वेळी आपल्याला शिरा किंवा उपमा जरी करायचं म्हटलं तर पहिले तो भाजा, त्यानंतर मग सगळं ड्रायफ्रूट्स काढा, त्यानंतर मग बरेच काय सोपस्कार करावे लागतात. पण ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला हे प्रीमिक्स घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी पुढे दाखवते की कशी याची प्रोसिजर आहे. तर हे मी एका ताईंकडून मागवलं आहे आणि त्या फक्त हेच नाहीत, इतर अजून बऱ्याच काही गोष्टी करतात. उपम्याचं प्रीमिक्स, बिर्याणी मसाला, परत थालीपीठचं प्रीमिक्स, म्हणजे जे नाश्त्याचे पदार्थ आहेत स्पेशली इडलीचं प्रीमिक्स, की ते फक्त घ्यायचं आहे आपल्याला, गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि रेडी टू ईट म्हणजे लगेच बनवायचं आणि पटकन खायचं. असं जसं आपण नाश्ता आपल्याला पटकन हवा असतो. तर इतर काही गोष्टी खाण्यापेक्षा मला असं वाटतं जे घरगुती पदार्थ आहेत तर ते म्हणजे ते वापरले तर खूप चांगलं आहे. कारण ह्या ज्या पारंपरिक गोष्टी आहे आपल्या उपमा म्हणा, शिरा म्हणा, थालीपीठ म्हणा, तर हे आपल्या नाश्त्यासाठी खूप 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 चांगलं असतं. तर म्हणून मी हे प्रीमिक्स मागवलं. आणि बघा ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे. तर जेवढं तुम्ही प्रीमिक्स घ्याल, म्हणजे आता मी हे 1 वाटी घेते तर एवढंच याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीला मी थोडंसं अगदी 1 चमचा तूप घातलं. याच्यामध्ये तूपसुद्धा घातलेलं आहे. तूप, साखर सगळं जे शिऱ्यामध्ये आपण घालतो ते सगळं घातलं. आपल्याला याच्यात काहीही घालायचं नाही आहे, नाहीतर इतर वेळी आपल्याला शिरा बनवताना जवळपास 4 ते 5 भांडी आपली तयार होतात.
तर बघा त्याच्यामध्ये गरम पाणी केलं आहे मी आणि 1 वाटी प्रीमिक्स घेतलं होतं, तर 2 वाट्या मी पाणी घेतलं आणि थोडंसं वरून हलकंसं पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे. तर बस झालं. तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे, फक्त हळूहळू छान तो शिजू द्यायचा आहे शिरा. या पाव किलो प्रीमिक्सची किंमत आहे 150 रुपये, प्लस तुम्हाला कुरिअर चार्जेस लागतील. पण मी तुम्हाला सांगू, अगदी हायजेनिक, अगदी घरगुती आणि अगदी चविष्ट असा हा शिरा, पटकन माझा प्रसादाचा शिरा बनला. मला काहीच जास्त वेळ लागला नाही याच्यासाठी. आणि त्याचा जो थिकनेस आहे किंवा जो सुटसुटीतपणा आहे तो अगदी जसा तुम्ही घरी बनवताना तसाच्या तसा बनलेला आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं नाही आहे. तर तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्कीच, मी तुम्हाला नंबर देईन, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रीमिक्सेससाठी. आणखीनही त्या ताई प्रीमिक्स बनवणार आहेत, तर जसं जसं काही ते नवीन बनवतील तर नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. तर असंच ज्या ज्या लेडीज आहेत त्या काही घरगुती करत असतील, त्यांची क्वालिटी छान असेल, खरंच लोकांपर्यंत पोहोचवण्यासारखं असेल, तर नक्कीच मी माझ्या ब्लॉग्समधून नक्कीच तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. यामुळे आपल्यालासुद्धा हातभार लागेल आणि त्या ताईंच्या व्यवसायाला सुद्धा हातभार लागेल. तर कदाचित ही स्वामींची इच्छा असेल आणि तेच घडत आहे. तर नवीन जे इंडोर प्लांट्स आणलेत त्यातलं बघा, हे एक रबर प्लांट आहे. हे मी ते बाहेर एंट्रीला ठेवलं. कुंडी याची आतली जी कुंडी आहे ना ती थोडी मोठी झाली, साईज थोडीशी अगदी. आणि इथे ॲग्लोनिमा जे आहे ते मी इथे ठेवलं आहे. तर जे इंडोर प्लांट्स आहेत त्याला पाणी खूप कमी घालायचं, जसं जसं रिक्वायर असेल, गरजेचं असेल तेव्हाच पाणी घाला. आता पावसाळा आहे, आता तर पाणी अजिबात जास्त घालू नका. माती चेक करा, माती जर तुम्हाला ओली वाटत असेल तर पाणी घालण्याची गरज नाही आहे. त्यानंतर हे जे अगदी सुंदर असं मला इतकं खूप सारं असं आवडलेलं हे झाड आहे, तर ते मी इथे लावलं आहे. म्हणजे जे आधीचं टर्टल वाईन आहे ना त्याच्या बाजूलाच हे लावलं, म्हणजे दोन्ही असे एकत्र खूप सुंदर दिसतील इकडे. आणि बघा त्याचा रंग आणि त्याचं टेक्स्चर खूप 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 भारी आहे. तर इथे खूप छान दिसतंय हे. आणि त्यानंतर जे तिसरं मी आणखीन एक झाड आणलं होतं ते म्हणजे जेड प्लांट. तर जेड प्लांट मी इथे ठेवलं आहे. हे इंडोर अजिबात नाही आहे जेड प्लांट. मी मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं, ह्याला सूर्यप्रकाशाची खूप गरज असते, तेव्हाच हे झाड खूप छान सर्वाईव्ह करतं. म्हणून मी इथे सध्या माझ्या ह्या साईडच्या गॅलरीला ठेवलं आहे, जिथे ऊन खूप छान येतं आणि हे खूप छान वाढतात. तर असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.